नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शशांक कुलकर्णी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा अभ्यास केला. मेंडेलीवनी मूलद्रव्यांची मांडणी ही चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे केली असता मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल असते हे आपण नियम अभ्यासला. पण मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला बरेच दोष किंवा त्रुटी आढळल्या, कारण मेंडेलीवची आवर्त सारणी ही मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकावर अवलंबून होती. पण मेंडेलीवच्या आवर्त सारणी मांडत असताना मूलद्रव्यांच्या अंतरंगाचा अभ्यास झालेला नव्हता. त्यावेळेस मूलद्रव्याचा अणुअंक हा माहीत नव्हता. ज्यावेळेस मूलद्रव्याचा इलेक्ट्रॉनचा शोध लागला त्यावेळेस शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकांनी काय केलं, मूलद्रव्यांचा इलेक्ट्रॉन आणि अणुअंक यांचा सहसंबंध शोधत बसले. त्यावेळेस 1913 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ हेनरी मोसले यांनी एक्सरे ट्यूबच्या द्वारे मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे त्या मूलद्रव्यावर असलेला धनप्रभार किंवा मूलद्रव्यांच्या केंद्रकात असलेली प्रोटॉनची संख्या होय ही त्यांनी दाखवून दिली. ह्या अणुअंकाचा शोध शास्त्रज्ञ मोसलेंनी लावला आणि त्यांनी बऱ्याचशा मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाचा अभ्यास पण केला. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मूलद्रव्यांचे मूलभूत गुणधर्म हे त्याचे अणुवस्तुमानांकावर अवलंबून नसून हे त्या मूलद्रव्याच्या अणुअंकावर किंवा अणुक्रमांकावर अवलंबून असते हे शास्त्रज्ञ मोसलेने दाखवून दिलं. त्या मोसलेच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी मेंडेलीवची आवर्त सारणी ही मूलद्रव्याच्या अणुअंकावर मांडली. जेव्हा मूलद्रव्यांची मांडणी ही चढत्या अणुअंकाप्रमाणे करतो आणि त्यानंतर जे मूलद्रव्याचे वर्गीकरण किंवा सारणी मिळते त्या सारणीला आधुनिक आवर्त सारणी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, दीर्घ आवर्त सारणी. लक्षात, या आधुनिक आवर्त सारणीला आपण काय म्हणतो, दीर्घ आवर्त सारणी असं पण म्हणतो. लक्षात, तर व्याख्या केली याची, जेव्हा मूलद्रव्यांची मांडणी ही चढत्या अणुअंकाप्रमाणे केली असता मिळणारे मूलद्रव्याचे वर्गीकरण किंवा सारणी याला आपण काय म्हणायचं, आधुनिक आवर्त सारणी किंवा दीर्घ आवर्त सारणी. सध्या आपण कोणत्या आवर्त सारणीचा उपयोग करतो, आधुनिक आवर्त सारणी किंवा दीर्घ आवर्त सारणीचा उपयोग करतो. तर मी बोर्डावर ही कोणती सारणी मांडलेली आहे, दीर्घ आवर्त सारणी मांडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा काळजीपूर्वक. या ठिकाणी हिरव्या अक्षरात दाखवलेला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे काय आहे, झड आहे. झड म्हणजे अणुअंक आहे. लक्षात, हा जो आहे तो अणुअंक आहे. लक्षात, या ठिकाणी सर्व झड मांडलेले आहेत पहा, हे अणुअंक आहेत. लक्षात, त्यानंतर या आवर्त सारणीमध्ये थोडंसं विषयांतर करतो. यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी जे मूलद्रव्य सामान्य तापमानाला वायू अवस्थेमध्ये असतात ते मी लाल अक्षराने दर्शवत पहा. नायट्रोजन, ऑक्सिजन, हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हायड्रोजन. लक्षात, हे लाल अक्षरांची संज्ञा दर्शवतात ते कोणते मूलद्रव्य आहेत, कक्ष तापमानाला वायू अवस्थेमध्ये असणारे आहेत. जे मी निळ्या अक्षराने दर्शवले आहेत, ब्रोमीन, गॅलियम, लक्षात, मर्क्युरी, हे निळ्या अक्षराने दर्शवलेले जे आहेत हे मूलद्रव्य कक्ष तापमानाला कोणत्या अवस्थेमध्ये आहेत, द्रव अवस्थेमध्ये. लक्षात, आणि जे ब्लॅक अक्षराने दाखवले आहेत, काळ्या अक्षराने जे संज्ञा दर्शवले आहेत ते कसे सामान्य तापमानाला स्थायू रूपमध्ये आहेत. हे आपण असं मूलद्रव्याचं 3 अवस्था आपण अभ्यासू शकतो, सांगू शकतो. लाल अक्षरामधले वायू अवस्थेमध्ये, निळ्या अक्षरामध्ये असलेले द्रव अवस्थेमध्ये आणि काळ्या अक्षरामध्ये असलेले स्थायू अवस्थेमध्ये. लक्षात, तर ही काय आहे, दीर्घ आवर्त सारणी आहे. तर आज आपण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, या दीर्घ आवर्त सारणीचा. समजलं का, दीर्घ आवर्त सारणी. या दीर्घ आवर्त सारणीमध्ये एकूण मूलद्रव्य किती आहेत, किती अंक आहेत पहा. शेवटचा अंक किती आहे, 118. बरोबर आहे, म्हणजे दीर्घ आवर्त सारणीमध्ये एकूण मूलद्रव्य किती, एकूण मूलद्रव्य 118 आहेत. यांची मांडणी कशी केली आहे, चढत्या अणुअंकाप्रमाणे. लक्षात, म्हणून दीर्घ आवर्त सारणीचा नियम काय लिहायचा किंवा आधुनिक आवर्त सारणीचा नियम काय लिहायचा, जेव्हा मूलद्रव्यांची मांडणी ही चढत्या अणुअंकाप्रमाणे केली असता मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवृत्ती फल असते, याला दीर्घ आवर्त सारणीचा नियम किंवा आधुनिक आवर्त सारणीचा नियम म्हणतात. समजलं का. थोडक्यात, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवृत्ती फल असते, याला दीर्घ आवर्त सारणीचा नियम असे म्हणतात. तर आपण दीर्घ आवर्त सारणीचा आपण अभ्यास करू. या ठिकाणी पहा, 1 2 3 4 5 6 7 ह्या आडव्या रेषा आहेत, ह्या खालच्या 2 सोडून द्या.
का सोडून द्यायचे? कारण हे इतकेच मूलद्रव्य आहेत. पहा, लाल अक्षर 57 ते 71, 57 ते 71 आणि 89 ते 103, 89 ते 103 ही मूलद्रव्य याच सारणीमधले आहेत, पण यांचे गुणधर्म हे वेगळे आहेत. लॅन्थेनाईन ॲक्टिनाइड्स आहेत, म्हणून यांना आपण खाली मांडलेलं आहे. म्हणजे या आवर्त सारणीमध्ये आडव्या ओळींना 1 ते 7 आडव्या ओळींना काय म्हणतात? आवर्तन. लक्षात, जे आडव्या ओळी आहेत त्यांना काय म्हणायचं? आवर्तन. आणि उभ्या रेषा आहेत, अशा उभ्या रेषा किती आहेत पहा, नंबर देत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 1 ते 18 आहेत. बरोबर आहे, 18. यांना काय म्हणायचं? उभ्या रेषांना काय म्हणायचं? गण. दीर्घ आवर्त सारणीमध्ये एकूण 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्तन म्हणतात, आणि 1 ते 18 उभ्या रेषा आहेत, त्यांना गण म्हणतात. जेव्हा हे आवर्तन आणि गण यापासून एक चौकट तयार होते, ही चौकट काय दर्शवते? मूलद्रव्याचं स्थान दर्शवते. याच्यावर आपण हिरव्या अक्षरात काय लिहिलेलं आहे? त्याचा अनुअंक लिहिलेला आहे. हा क्रमाने एकाएकाने वाढत जातो. लक्षात. तर या आवर्त सारणीमध्ये आपण विचार केला तर एकूण 100 आत्ताच्या काळामध्ये किती आहे? सर्व मूलद्रव्याचा अभ्यास झालेला 118 मूलद्रव्ये यामध्ये मांडलेली आहेत. लक्षात. तर या मूलद्रव्यांचा आपण जर चौकटीचा अभ्यास केला तर यांचं वर्गीकरण कसं करतात माहिती आहे का? दीर्घ आवर्त सारणीमध्ये विचार केला आपण तर पहा, या ठिकाणी सामान्यपणे आपण मूलद्रव्याचं वर्गीकरण कसं करतो? धातू, अधातू आणि धातू सदृश्य. हे सुद्धा या आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे मांडलेले आहे. पहा, ही जी नागमोडी रेषा आहे लाल रंगात दाखवलेली, ह्या नागमोड रेषेच्या बाउंड्रीवर याच्या जवळ असलेली मूलद्रव्ये कोणते आहेत? धातू सदृश्य. ही मूलद्रव्ये कशी आहेत? धातू सदृश्य. लक्षात, ही मूलद्रव्ये आहेत. लक्षात, हे धातू सदृश्य आहेत. बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक हे काय? धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. या नागमोडी ओळीच्या डाव्या बाजूला हे सगळे मूलद्रव्ये इकडले काय आहेत? हे सगळे काय आहेत? धातू. अपवाद हायड्रोजन बरं का, धातू आहेत. या नागमोडी ओळीच्या तिकडल्या बाजूला सर्व काय आहेत? अधातू. उजव्या बाजूला काय आहेत? अधातू. हे आपण जुन्या पद्धतीने वर्गीकरण करतो. मूलद्रव्याचे वर्गीकरण 3 मध्ये: धातू, धातू सदृश्य, अधातू. पण दीर्घ आवर्त सारणीमध्ये मांडणी कशी केली? आपण अनुअंकाप्रमाणे केली. आपण 9वी मध्ये शिकलो, अनुअंकावरून आपण काय करू शकतो? इलेक्ट्रॉन स्वरूपन करू शकतो. बरोबर आहे. तर इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून या आवर्त सारणीचं आपण काय करतो? आपण 3-4 मध्ये वर्गीकरण करू शकतो. आपण पहा, उदाहरण घेऊ आपण. इथे या ठिकाणी लिथियम, लिथियम किंवा बेरिलियम, बीई अनुअंक किती आहे? पहा इथं 4. बरोबर आहे. तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे KLMN, हे आपण शिकलो. आपण KLMN मध्ये पाहिलो, के मध्ये 2, एल मध्ये 8. लक्षात, 2 8 18 32 हे आपण शिकलेलं आहे. कक्षेचं इलेक्ट्रॉन विभागणी, त्याला आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणतो. या इलेक्ट्रॉन स्वरूप आपण काय मांडू शकतो? पहा, या बेरिलियमचं असं नाही आहे, असं आता मला अभ्यास करत नाही आहे 1s2 2s2 असं असतं. हे सबसेल आहेत त्याचे. तर हे कोणतं आहेत? यस मध्ये नाहीत कुठलाही. पहा या ठिकाणी सोडियम, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा घ्या किंवा सोडियमचा घ्या. मॅग्नेशियमचा किती आहे? 12 2 8 2 KLM. लक्षात. याची विभागणी कशी होते? पहा, 1s2 2s2 2p6 3s2. कुठल्या शेवटच्या कक्षेत कोणता इलेक्ट्रॉन आहे? पहा, यस मध्ये चाललेला आहे. कुठलाही घ्या ठिकाणी. पोटॅशियम घ्या, के. लक्षात, केची विभागणी कशी होती? 2 8 8 1. आलं. तर याची विभागणी कशी होती? पहा, 1s2 2s2 2p6 हे 2 झाले, हे 8, पुन्हा 8 3s2 3p6 4s1 पोटॅशियमचं. सगळे हे मूलद्रव्य कोणते? यस. म्हणजेच दीर्घ आवर्त सारणीचं इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून काय केलेलं आहे? आपण 4 खंड पाडलेले आहेत. कसे कसे पाडले आहेत? यस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. म्हणजे मूलद्रव्याचे आपण किती मध्ये वर्गीकरण केलेलं आहे? 4 खंडामध्ये. एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, एफ ब्लॉक एलिमेंट. यस खंड मूलद्रव्य, पी खंड मूलद्रव्य, डी खंड मूलद्रव्य आणि एफ खंड मूलद्रव्य. यस खंड मूलद्रव्यामध्ये कोणते कोणते गण आलेले आहेत?
पहिल्या आणि दुसऱ्या गणाला कोणता खंड म्हणतात? यस खंड. 13 ते 18 गणाला आपण काय म्हणतो? पी खंड. लक्षात. 3 ते 12 या खंडाला आपण काय म्हणायचं? डी खंड. आणि या ठिकाणी जे खाली मांडलेले आहेत या ठिकाणचेच लॅन्थेन आणि ॲक्टिनाइड्स यांना काय म्हणलं? एफ खंड. लक्षात. या यस खंडाला कोणते मूलद्रव्य म्हणतात? सामान्य मूलद्रव्य. लक्षात ठेवा. यस खंड आणि पी खंडांना काय म्हणतो आपण? सामान्य मूलद्रव्य. लक्षात. डी खंडाला काय म्हणतो आपण? संक्रामक मूलद्रव्य. संक्रामक मूलद्रव्य. आणि एफ खंडला काय म्हणतात? अंतर संक्रामक मूलद्रव्य. आता कसं पाडायचं पहा. या ठिकाणी आपण विचार केला यस खंड कसं म्हणायचं याची विभागणी आता सांगितलं तुम्हाला. सोडियमचा एक उदाहरण घेऊ आपण. यस खंडचं उदाहरण घेऊ आपण. एक सोडियम. सोडियमचा अणुअंक किती आहे पहा. इथं हिरव्या अक्षरात 11 आहे. 11ची विभागणी आपण कशी करतो? 2, 8, 1. बरोबर आहे. याची इलेक्ट्रॉन स्वरूप असं नसतं. याचं सबसेट प्रमाण केलं 1s2. 2ची विभागणी. 8ची विभागणी 2s2, 2p6, 3s1. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे गेला? शेवटचा इलेक्ट्रॉन कशामध्ये आहे? एसमध्ये आहे. म्हणून एस ब्लॉक म्हणतात. यस खंड म्हणतात. सामान्य मूलद्रव्य म्हणजे ज्याची शेवटची एकच कक्षा अपूर्ण असते. या ठिकाणी पहा ही तिसरीच कक्षा अपूर्ण आहे. पहिली पूर्ण आहे 2, दुसरी पूर्ण आहे 8. ज्या मूलद्रव्यांची शेवटची एकच कक्षा अपूर्ण असते त्याला सामान्य मूलद्रव्य म्हणतात. यामध्ये यस खंड आणि पी खंड म्हणतो. पी खंडामध्ये 13 ते 18 गण. आता पी खंडाचं उदाहरण घेऊ आपण. एक कोणतं घेऊ आपण? फ्लोरीन घेऊ. फ्लोरीनचा अणुक्रमांक किती आहे पहा? 9. इलेक्ट्रॉन विभागणी कशी होते? 2 आणि 7. बरोबर आहे. बेरीज झाली. के मध्ये 2, एल मध्ये 7. याची इलेक्ट्रॉन विभागणी कशी करू आपण? 1s2, 2s2, 2p5. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे आहे पहा? पी मध्ये. ज्या मूलद्रव्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन पी कक्षात जातो, सबसेटमध्ये जातो, त्याला पी खंड म्हणतात. हे सर्व मूलद्रव्य बोरॉन, कार्बन, नायट्रोजन सगळे मूलद्रव्य याखाली आलेले सगळ्यांच्या शेवटच्या कक्षात इलेक्ट्रॉन कशात जातो? पी सबसेट. म्हणून सर्व याला पी खंड म्हणतात. डी खंड. डी खंडाचं उदाहरण घेऊ आपण. आयर्न. आयर्नचं उदाहरण घेऊ आपण. डी खंडाचं. डीचं उदाहरण घेऊ आयर्न. आयर्नची अनुक्रमांक किती आहे? 26. बरोबर आहे. या 26 जर आपण विभागणी केली डी खंडाची. लक्षात. कोणतंही घ्यायच्या ठिकाणी या ठिकाणचं तर डी खंडामध्ये 26 केलं तर आपण काय होतं पहायची विभागणी? 2, 8, 14, 10 झाले 24 आणि 2, 26. KLMN असं होतं. लक्षात. इथं 16 करायचं नाही आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपात तुम्हाला 10वी नंतर येईल तुम्हाला. याची विभागणी कशी होती पहा? 1s2, 2, 2s2, 2p6. आलं. या 14ची विभागणी 3s2, 3p6. लक्षात. 3d7, 4s2. लक्षात. तर इथं या ठिकाणी शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे चाललेला आहे? डी मध्ये. डी अपूर्ण आहे. याची विभागणी अशी होते 3p6, 4s2, 3d7. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे चालला? डी मध्ये चालला. म्हणून डी मूलद्रव्य म्हणतात. डी खंड मूलद्रव्य. ज्या मूलद्रव्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन डी सबसेटमध्ये जातो त्याला डी खंड म्हणतात. या डी खंडामध्ये मूलद्रव्य संक्रामक मूलद्रव्य म्हणतात. लक्षात. या संक्रामक मूलद्रव्यांची व्याख्या करायची ज्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या 2 कक्षा अपूर्ण असतात. पहा या ठिकाणी कोणती अपूर्ण आहे? तिसरी आणि चौथी अपूर्ण आहे. लक्षात. व्याख्या काय लिहायची? ज्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या 2 कक्षा अपूर्ण त्याला आपण संक्रामक मूलद्रव्य म्हणायचं. आंतरसंक्रामक ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या 3 कक्षा अपूर्ण असतात. या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून किती खंड पडतात? 4 खंड. यस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. तुम्हाला ह्या व्याख्या अभ्यासक्रमात नाहीत. सामान्य मूलद्रव्य, संक्रामक मूलद्रव्य. फक्त एवढं लक्षात ठेवा. पहिल्या व दुसऱ्या गणाला यस खंड म्हणतात. 13 ते 18 गणाला पी खंड म्हणतात. 3 ते 12 गणाला डी खंड म्हणतात. आणि लॅन्थेन आणि ॲक्टिनाइड्सला एफ खंड असे म्हणतात. लक्षात. एफ खंडालाच आपण आंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणायचं.
डी खंडाला संक्रामक मूलद्रव्य म्हणतात आणि पी आणि एसला सामान्य मूलद्रव्य असे म्हणतात. तर परीक्षेला याच्यावर प्रश्न कसा येतो, तर दीर्घ आवर्त सारणीचा नियम सांगा. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असते. लक्षात. त्यानंतर दीर्घ आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण इलेक्ट्रॉन स्वरूप कसे करतात किंवा कितीमध्ये केले जाते ते सांगा, तरी सांगता आलं पाहिजे. किंवा आवर्तन म्हणजे काय, व्याख्या लिहा. गण म्हणजे काय, दीर्घ आवर्त सारणीत किती मूलद्रव्ये आहेत, या प्रकारचे साधे प्रश्न विचारले जातात. या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.